कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला असं वाटू शकतं की मी सारखं सारखं काय तेच बोलतोय, पण माझ्या मनातून ती जातच नाहीये अगं। म्हणजे सारखं सारखं तिचाच विचार येतोय मनात। म्हणजे मला माझं असं खाण्यापिण्यात लक्ष लागत नाहीये, माझ्या कामात लक्ष लागत नाही, मला झोप येत नाहीये। आणि यू नो व्हॉट, ती मुलगी कोण आहे ते फक्त मलाच माहिती आहे। आदित्य सर असे खेळ का खेळतायत? त्यांना कळत का नाही की ते डोळे माझे आहेत? माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे की तू माझ्या प्रियसीला भेटावं। आता परत कुणी आदित्य सरांची फसवणूक तर करत नसेल ना? नाही नाही, त्या दिशा मॅडम सारखी आणि अनुष्का मॅडम सारखी मुलगी जर का परत घरात येणार असेल ना, तर ती या घराला बर्बाद केल्याशिवाय गप्प बसणार नाही। आदित्य सर उद्या त्या मुलीला भेटायला जाणार आहेत। मला असं वाटतं की मी आदित्य सरांसोबत ती मुलगी कोण आहे ते बघायलाच पाहिजे। मी आदित्य सरांची फसवणूक होऊ देऊ नाही शकत। आता येळ आली आदित्य सरांना सांगायची की ते डोळे माझे आहेत म्हणून। होय, मी सांगणार आहे त्यांना। पण पण आदित्य सरांना जेव्हा हे कळलं की ते डोळे माझे आहेत, तेव्हा ते काय विचार करतील? त्यांना त्यांना हे पटेल का? ते काय बोलतील? ते माझ्यासोबतची मैत्री तोडतील का? ते अगदी कळना झालं। नाही नाही पारू, हे बघ, आदित्य सर काय विचार करतील ह्याच्यापेक्षा ती मुलगी कोण आहे ना, हे बघायलाच पाहिजे। आदित्य सर, आदित्य सर, इकडं बी नाही। आदित्य सर गेले कुठे? तिचा फोन आला होता आणि तिने मला भेटायला बोलवलंय आणि आज आम्ही भेटणार आहोत। आदित्य सर त्या मुलीला भेटायला जाणार होते। ती मुलगी खोटी आहे। ते डोळे बी तिचे नाहीत, ते डोळे माझे आहेत। नाही नाही, मला काय बी करून आदित्य सरांसोबत त्या मुलीला भेटायला जायलाच पाहिजे। पण ते गेलेत कुठे हे कसं काय कळणार? प्रीतम सर, आदित्य सर कुठे आहेत? दादा, तो एका इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर गेला। कसलं काम? इकडे इकडे तू हात जा। अहो पण अरू, दादा प्रेमात पडलाय। तुला पण बिलीव्ह नाही होत ना? मलाही नव्हतं झालं। एक माणूस जो सतत कामाचा विचार करतो, बिझनेसचा विचार करतो, तो प्रेमात पडला। प्रेम माणसाला बदलतं म्हणतात ना, ते खरं आहे। ते माहिती नाही, तुला माहिती आहे का ती मुलगी कोण आहे? वय म्हणजे आदित्य सर त्या डोळेवाल्या मुलीच्याच प्रेमात आहेत ना? हा, नाही तरी मला वाटलंच होतं की ती डोळेवालीच असणार। चला, दादाला त्याचं खरं प्रेम मिळालं। कसलं खरं पिरेन? ती मुलगी तीच डोळेवाली आहे कशावरनं? अरे ती मुलगी फसवत नसेल हे कसं ओळखणार आहे तुम्ही? हो हो हो, अगं शांतो, एवढी का हायपर होतीस तू? बघ, दादा स्मार्ट आहे, ओके? त्याला फसवणं एवढं सोपं आहे का? मागच्या वेळेला दामिनी काकूने एक मुलगी आणली होती, बघितलंस ना दादानी कसं एका सेकंदात ओळखलं की ती मुलगी नाहीये। तू टेन्शन नको घेऊ, तो बरोबर मॅनेज करेल सगळं। आणि मी आहेच, त्याचं प्रेम मिळवून देण्यात ना मी त्याला पूर्ण मदत करणार आहे। ए, मला एक अर्जंट कॉल करायचा आहे। आलो आलो आलो।
मी तुमचं काय सुरू आहे ना हे समजा कळतच नाही मला. ती ती डोळेवाली मुलगी खोटेडी आहे, माझे डोळे खरे आहेत. पण ती दुसरी मुलगी कोण आहे? प्रीतम, काय झालंय तुम्हाला? तुमचं तर प्रेम आहे ना माझ्यावर. लग्नानंतर पण इतकंच प्रेम करत राहाल ना माझ्यावर? आबांशी भांडून, आईंशी भांडून तुम्ही लग्न केलं माझ्याशी. अजून किती दिवस संसार झाला हो आपला? पण इतक्यात तुम्ही माझी फसवणूक कराल असं वाटलं नव्हतं. स्वप्नात पण विचार केला नव्हता की तुम्ही काहीतरी असं कराल. पारूचा फोन. हा पारू, बोल. आदित्य सर कुठं आहात तुम्ही? अगं पारू, मी ना एका खूप महत्वाच्या कामासाठी आलोय ग. मला माहित आहे ना तुमचं महत्वाचं काम काय आहे ते. तुम्ही त्या मुलीला भेटायला गेला आहात ना? पारू, किती अचूक ओळखलंस का? यु नो व्हॉट पारू, यू ट्रुली माय बेस्ट फ्रेंड. आदित्य सर तुम्ही काय म्हणला होतात की तू बी माझ्यासोबत चल आणि मी त्या मुलीची ओळख करून देतो म्हणला होतात ना? अगं हो ना पारू, पण काय झालं माहितीये का? ऍक्च्युली ती मला म्हणाली की आदित्य, आज मला तुला एकट्याला भेटायचं आहे, दुसरं कोणीच नको. यु नो दॅट क्वालिटी टाइम. पारू पारू, आम्ही दोघं एकत्र असलो ना की वेळ कसा जातो ना कळतच नाही. हे बघा आदित्य सर, ती ती मुलगी फसवते तुम्हाला. ती डोळेवाली असूच शकत नाही. पारू, काय बोलतेस तू? तुला कळतंय का? हा, ती तीच मुलगी आहे यार. मी ओळखतो तिला आणि मी नाही ओळखणार का पारू तिचे डोळे? बघता क्षणी मी ओळखलं ही तीच डोळेवाली आहे. ठीक आहे, मला बी बघायचे आहेत ते ती डोळेवाली मुलगी कोण आहे ते. हा, ठीक आहे ना. भेटूया ना कधीतरी आपण. का आज का नको? मला आजच्या आज भेटायचं आहे तिला. अगं पारू, मी सांगितलं ना तुला, तू ऐकलं नाहीस का? ती मला म्हणाली आहे आज तिला मला एकट्याला भेटायचंय. मी परत तुमची भेट घालून देईन आणि आता तर काय भेटी होत राहतील, यु नो. म्हणजे पुढच्या. आदित्य सर मी सांगितलं ना तुम्हाला, आज आत्ताच्या आत्ता मला त्या मुलीला भेटायचं आहे. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. एक काम करतो, मी तुला ऍड्रेस पाठवतो. हा, तू ये तिथे. पण पारू, एक गोष्ट लक्षात ठेव, ती मला म्हणाली आहे प्रिसाइसली की आदित्य मला तुला एकट्याला भेटायचं आहे, सो तू तिच्या समोर येऊ नकोस. लांबून वगैरे बघ. ठीक आहे, मी 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 नाही येणार तिच्या समोर. मी लांबनच बघीन तिला. पण काय बी झालं तरी मी आज तिला बघणार म्हणजे बघणारच. ओके ठीक आहे, चल मी ऍड्रेस पाठवतो. बाय पारू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.